ए भाऊ, जयंती आली बर का लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची. आपल्याला आता जोरात वर्गणी भाऊ काय चाललंय? बोल की. अरे आपल्या वर्गाने पुस्तक कुठे आहेत? आपल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची जयंती आलेले जवळ. अरे ते सगळं झालं, पण आपल्या सभासदांचे वर्गणी कधी जमा करायचे? पहिले आपली जमा करा ना, मग बघू दुसऱ्यांचं. भावांनो, त्यावेळेसची जयंती आहे ना एकदम जोरात झाली पाहिजे. आणि हो भाऊ, पहिलं ना अण्णा भाऊंचे गाणे आणि पवाडे हे पहिलं वाजलंच पाहिजे. वाजणार ना भाऊ. अरे पहिलं गाणं हेच असणार. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती आकाईली. यंदाची जयंती ही फक्त मिरवणूक नाहीये, तर अण्णा भाऊंचे विचार हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अध्यक्ष, बरोबर बोलताय तुम्ही. आपल्या अण्णा भाऊंचे विचार हे प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. कारण अण्णा भाऊंनी नेहमी शिक्षणाला महत्व दिलं होतं आणि त्यांनी आपल्या लेखणीतून शिक्षणाला तलवारीची धार दिली होती. त्याच्यामुळे आपण काय केले, फक्त मिरवणूकच नाही ठेवली, तर ह्या वेळेस आपण काय काय कार्यक्रम करणार आहे. सकाळी व्याख्यान घेणार आहे. त्या व्याख्यानमध्ये अण्णा भाऊंची जी कादंबरी होती फेमस फकीरा, त्या फकीरा कादंबरीवर व्याख्यान द्यायला आपण एका माणसाला बनवणार आहे. तसंच दुपारी वस्तीतल्या सगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या वस्तीतल्या आणि आजूबाजूच्या प्रभागातल्या मुला मुलींसाठी मोफत वह्या पुस्तकं वाटप हा कार्यक्रम ठेवणार आहे. आणि हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी जल्लोषामध्ये अण्णा भाऊंची मिरवणूक काढायची. मित्रांनो, त्यावेळेस मंडळामध्ये तर लहान पोरं असतील, महिला असतील, बरोबर, सगळेजण असतील. तर आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कोणाच्या याला गालवट वगैरे लागलं नाही पाहिजे, कोणाला धक्काबुक्की नाही झाली पाहिजे, ह्याची पण आपण यात काळजी घेऊ सगळ्यांनी. आणि त्यासोबत पोलिसांना पण जास्त त्रास नाही झाला पाहिजे, किंवा कोणाची भांडणं होती हे होते ते पण नाही झाले पाहिजेत. बरोबर बोलतोय तू भाऊ. आपल्या अण्णा भाऊ साठेंनी आयुष्यभर शोषितांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकरी वर्गासाठी म्हणजेच कामगारांसाठी आयुष्यभर काम केले. त्यामुळे त्यांची जयंती ही शिस्तीत आणि शांततेतच झाली पाहिजे. आपल्या कार्यक्रमाला, आपल्या जयंतीला कसलाही गालबोट लागता कामा नये, याची आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काळजी घ्यायची. तर मित्रांनो, या वर्षीची अण्णा भाऊ साठे यांची जयंती ही खूप उत्साहात साजरी झालीच पाहिजे आणि त्यांचे विचार जनमानसात पोचलेच पाहिजे. अण्णा भाऊ साठेंचा विजय असो. जय लवजी, जय शिवराय, जय भीम.